वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आपली जर्नी आता परत पालीलाच आपण विजिट करत आहोत, कारण की दुसरा कुठला प्लॅन तर बनत नाही आहे. अरे नवीन नवीन सेटअप. हां माझी पब्लिक काय आहे? सॉरी, माझी पब्लिक काय आहे? माझी पब्लिक पुढे असेल, मे बी पुढे असेल तुमचे फ्रेंड ना, फ्रेंड मे बी पुढे असेल तुमचे. कुठे चाललात राइडिंग हे करून? हम लोग जा रहे हैं लोनावला. अच्छा, लोनावला संडे राइड. ओके, मैं अभी देवदर्शन के लिए जा रहा हूँ. अच्छा, हाँ. आप भी सेम लोकेशन पे खड़े हैं, बोला था कि अब ग्रुप वाला कोई है. अच्छा, नहीं, दूसरे पर्सन आते हो गए आपके फिर. अच्छा. ओके चलो. वेलकम बॅक टू माय चॅनल गाईज. आपली ही जर्नी असणार आहे मुंबई टू पाली बल्लाळेश्वर. देन आपण गगनगिरी महाराजांच्या मठामध्ये जाणार आहे आणि त्यानंतर आपण महडमध्ये वरदविनायकाचं दर्शन घ्यायला जाणार आहोत. त्यानंतर आपण डायरेक्टली मुंबईला रिटर्न येणार आहोत. सो व्लॉगच्या स्टार्टिंगलाच आज थोडी मिसअंडरस्टँडिंग झाली. जो मुलगा तुम्ही बघितला असेल आता व्लॉगच्या स्टार्टिंगला, सो त्याची मिसअंडरस्टँडिंग झाली की मी त्याच्या ग्रुपमधला एक मेंबर आहे म्हणून. सो तो डायरेक्ट विचारायला लागला येऊन की बाकी पब्लिक कुठे वगैरे वगैरे. सो हे लोक असतात संडेला जे राईड करतात, मुंबई टू लोणावळा झालं किंवा अनेक ठिकाणी जातात. बऱ्यापैकी लोणावळ्यालाच जातात, कारण की तिथे खूप सारे बायकर्स येतात. खंडाळा घाटामध्ये जो ब्रिज आहे लोणावळ्याच्या इथे, तिथे बऱ्यापैकी रायडर्स तिथे त्यांची बाईकचं शोकेस करतात एक प्रकारे, विली वगैरे मारणे. एक दिवस आपण जाऊ नक्कीच तिथे, विजिट करूयात आपण. बट अजून एक प्लॅन तर बनतो आहे की कुठेतरी थोडंसं लांब, म्हणजे आता आपले झाले ते एक माझं विलेजचं झालं आहे, लोणावळा व्लॉग झाला आहे, परत पालीचा पण झाला आहे. आता पालीला आपण दुसरा टाईम चाललेलो आहे पालीला व्लॉग काढायला. आता बट त्यामध्ये अजून एक आपण स्पॉट ॲड केलेला आहे की जो की असणार एक गगनगिरी महाराजांचा मठ आहे, जो की खोपोलीमध्ये आहे. खूप सुंदर असा मठ आहे, कारण की मी आय थिंक सो 2017मध्ये गेलो होतो लास्ट तिथे. त्यानंतर आपण काय विजिट केली नाही आहे तिथे लास्ट. सो जवळपासच आहे खोपोलीमध्ये, काही जास्त लांब नाही. खोपोलीमध्ये प्रॉपर खोपोलीमध्ये मठ आहे आणि खूप शांत मठ आहे. तिथे जाऊन जर तुम्ही बसलात दिवसभर तरी एकदम माइंड रिलॅक्स होऊन जाईल तुमचा. नक्कीच तुम्ही विजिट करा तिथे. आणि बघूया नेक्स्ट आपली ट्रिप कुठे बनती आहे. तसं नेक्स्ट आपलं चाललं आहे विचार की रायगड वगैरेला जायचं वगैरे. सो बघू, फ्युचरमध्ये प्लॅन्स चेंज होत राहतात. सो आपण लवकरात लवकर एखादी ट्रिप प्लॅन करूया कुठेतरी, किंवा गणपतीपुळे असेल. गणपतीपुळेला तर आत्ता जस्ट फॅमिली ट्रिप झाली आहे, बट परत एकदा आपण बाईकवरती खास जाऊया तिथे, कारण की खूप चांगलं वाटलं तिथला. अरेवारे बीच झाला, परत तो जो सनसेटचा टायमिंग असतो गणपतीपुळेला, जो बीचच्या बाजूनी रोडनी जाताना जो व्ह्यू दिसतो तो क्लास आहे. सो हा जो ब्रिज बघताय तुम्ही, हा मेट्रोचा जो पटरी वगैरे असते ते आहे. सो मेट्रो एकदा बनली ना प्रॉपर मुंबईमध्ये, तर बऱ्यापैकी जे बसचं ट्रॅफिक असतं ना भाई, बऱ्यापैकी अवॉइड होऊन जाईल. आणि स्वास्तिक पार्कमध्ये तर मोठे जाम लागतात बऱ्यापैकी. अर्धा तास कुठे गेला नाही आहे स्वास्तिक पार्कमध्ये जर ट्रॅफिक बरं झालं तर. सो आणि हे वेगळंच मुवमेंट वाटतं, कारण की बऱ्यापैकी आपण ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरूनच जातो, बट आता खूप अंधार असल्यामुळे तिकडून सेफ नाही राईड करायला. सो आपण मेन रोडनेच बाहेर पडतो. सो खूप दिवसानंतर इकडे आलेलो आहे. सो पूर्ण मे बी मानपूतपासून काहीतरी लाईन ही चालू होते मेट्रोची. आणि ॲज युजल आपण चेंबूरच्या सर्कलला आलेलो आहे. आणि इथे महाराजांची मूर्ती आहे. आज लाईट नाही आहे इथे, नाही तर लाईटमध्ये खूपच चांगल्या प्रकारे महाराजांची जी प्रतिमा आहे खूप क्लास दिसते तिथे.
सो बघूया लवकरात लवकर आपण ट्रॅव्हल करू आणि मे बी फ्युचरमध्ये आपण एखादा कॅमेरा पण परचेस करू. आता तर आपण आपली ब्लॉगिंग जी आहे ती आपण मोबाईलवरतीच रेकॉर्ड करतो आहे. सो क्लॅरिटी तर तशी क्लासच आहे, कॅमेराला जशी साजेल तशीच आहे. सो लवकरच आपण एखादा DJIचा कॅमेरा घेऊ, कारण की आपण मोबाईलला जास्त रिस्कमध्ये नाही टाकू शकतो, कधी पण पडू शकतो. एकतर एकदम मोबाईलला खर्च आला की तो काही थांबत नाही, नवीन घेतल्याशिवाय तो तर मानतच नाही बाई. सो इथे जरा टायरमध्ये हवा वगैरे बघून घेतो, नंतर आपली पुढची जर्नी स्टार्ट करूया. सो हवा वगैरे तर भरून घेतली आहे, सो आपण आपली पुढची जर्नी आता चालू करूया. आपल्याला काही जास्त टाईम नाही लागत, सकाळी मुंबईमधून बाहेर पडायचं जास्तीत जास्त 20 मिनटं खूप झाले मेन रोड. बघूयात, देव करो पाऊस नाही होऊ यार, कारण की आता 2-3 दिवस लगातार पाऊस पडू. सो अनएक्सपेक्टेड गोष्ट होती तीच घडती आहे, जे की पाऊस पडतो. आता जस्ट पाऊस इथे पडून गेला आहे, मे बी पुढे असेल नसेल काही आयडिया नाही आहे. सो एक मनामधून सकाळी निघताना आलं की नाही का रेनकोट कॅरी करावा. सो आपण रेनकोट कॅरी केलं आहे, बट इच्छा नाही आहे पावसामध्ये गाडी चालवायची आत्ता तरी. सो बघू पुढे पाऊस कुठे आलाच, सो आपण थोडा टाईम वेट करू शकतो, कुठेतरी शेडमध्ये वगैरे थांबू शकतो. बट आता तरी मूड नाही आहे पावसामध्ये गाडी चालवायचा, त्यासाठी आपण स्पेशली वेगळा व्लॉग बनवूया पावसामध्ये जाण्याचा बाई, त्यासाठी डेडिकेटेड. कारण की पावसामध्ये रेकॉर्डिंग करून काय फायदा नाही आहे, फोन तर खराब होणारच आहे. तो आपल्या इज्जतमध्ये शांत बसा बाई, पाऊस जाण्याची वाट बघायची फक्त बस. आणि पुढे जाणवतं की पाऊस खूप जोरात चालू आहे बाई, पुढे तरी थांबायला लागणारच आहे. बघूया पुढे टोल नाका आहे, सो तिथे थांबूया, काही प्रॉब्लेम नाही. थोड्या टायमानंतर पाऊस ओपन होईल, जास्त प्रमाणामध्ये पडत असेल तर आपण थांबू, काही पण नाही. आपल्याला काही कुठे जायची एवढी घाई पण नाही आहे. इथे लेफ्टला त्या शेडमध्ये थांबू तिथे. टोल नाक्यावरती साहजिक तर तरी असं कॉर्नरला शेड्स नसतात, बट नशिबाने इथे आहे बाई, इथे थांबायला काय प्रॉब्लेम नाही. थोडंसं आपण पावसाळ्यापासून जरा लांबच राहू आत्ता तरी. आता अर्धा तास झाला आहे, पाऊस स्टॉप व्हायचं काय नावच घेत नाही आहे, कंटिन्यू पडतो आहे, कंटिन्यू बाई. आणि तो पण एकदम प्रॉपर पावसाळावाला पाऊस पडतो. थांब बाई आज. सो अशा प्रकारे पाऊस थांबलेला आहे आणि आपण आपली पुढची जर्नी चालू करूयात. असा लाईट एकदम पाऊस तर चालूच आहे. सो आपण काय थांबत नाही, आता राहू दे, कमी झालं आहे, आपण निघूया इथून आता. सो आपण आता आलो आहे पनवेल बायपासला आणि ही RX 100 काही संडे राईडला झालं आहे. RX 100 आणि पूर्ण व्हील वगैरे त्याची गोल्ड कलरची आहे आणि खूप क्लास दिसते आहे.
साऊंड वगैरे प्रॉपर RX 100 आहे. बघ ओव्हरटेक करतोय भाई. RX 100 आहे आणि साऊंड पण एकदम क्लास वाटते, फुल क्लास. डिस्क ब्रेक लावलाय भावाने RX 100ला. ते पुढं बघू शकता काहीच तुम्ही, काय क्लाउड गॅदरिंग झाली आहे त्या डोंगरावरती. पूर्ण क्लास व्ह्यू वाटतो हा. आता पाऊस पडल्याचा हाच फायदा आहे. आणि त्यात संडेला असे हे बायकर्स जाताना बघायला खूप चांगलं वाटते. आपण नक्कीच फ्युचरमध्ये एखादी ॲडव्हेंचर बाईक घेऊन नक्कीच असं राईड करायला जाऊ कुठेतरी, जेव्हा जेव्हा सुट्टी असेल तेव्हा. ओ भाई साहब, कडक गाडी यार. ही बघा अजून एक क्लास यार, क्लास. नक्कीच यार, ॲडव्हेंचर बाईकचं एक क्रेजच वेगळं आहे. हे बघा गाईस, सकाळ सकाळी असे व्ह्यू जर भेटत असेल तर नक्कीच राईड. काय 4 वाजता काय 2 वाजता उठून पण आम्ही राईड करायला रेडी आहे बाई. काय व्ह्यू आहे यार, एकदम असा ढगांमधून लपून जो प्रकाश येतोय ना सूर्याचा, खूप मॉर्निंग एकदम कॉम्प्लिमेंट करतोय हा. आणि एकदम राईडला मजा येते. असं जर काही सूर्याकडून जी प्रकाश किरणे येतात त्यामुळे जो एन्व्हायरमेंट बनतो ना, बघायलाच मजा आहे. सकाळ सकाळी हा व्ह्यूच क्लास वाटतो. फक्त शांत बसून बघा बस. पण आपण नाही बसू शकता, आपल्याला लवकरात लवकर पोचायचं आहे. सो आपण पोचूयात. ह्या कॉर्नरला हॉर्न देणं मॅन्डेटरीज आहे यार. कोण ना कोणतरी ओव्हरटेक करतात टर्नला बावडासारखे. गाडी बघत नाही, काय नाही, पुढून येते नाही येते, त्यामुळे कंटिन्यू हॉर्न द्या. समोरच्याला अक्कल आली पाहिजे, बाई पुढून गाडी येते. आता हिला आपल्याला घेऊन जायचं तो. कुठे राईडला निघालो आहे, डायरेक्ट हॉस्पिटल. सो टर्नला नक्कीच हॉर्न देऊन गाडी चालवा बाई. सेफ ड्रायव्हिंग मॅन्डेटरी. आणि हे पालीला जातो आणि हे रोड एवढे चांगले आहेत ना की खरंच कंटाळा नाहीत. पहिले खूप बेकार रोड होता, एकदम खड्डेवाला रोड बाई. बट लास्ट आय थिंक सो 5-6 वर्षापासून चांगला रोड आहे. 2019मध्ये आम्ही आलो होतो, एवढा बेकार रोड होता ना इथे, इच्छा पण नव्हती इकडे परत कधी यायची. बट जेव्हा फर्स्ट टाईम मी पालीला गेलो होतो ना, एवढा रोड आवडला की भाई इकडे ड्राईव्ह करायला मज्जाच येते. हे असे खूप वळणवाले रोड आहेत ना, ह्याच्यावरती ड्राईव्ह करायला मज्जाच वेगळी आहे. बाईक घेऊन ड्राईव्ह करायची बस संपला विषय. 4 व्हीलरमध्ये तर जात असतात खूप जण, पण बाईकवरती तो क्रेज वेगळा फील होतो एक प्रकारे. The pain I felt is paid for, all is said and done. Oh, I am restricted, fixed upon the web. I need to kick the habit that my mind is breathing in. Break out, I've got to see. Spent all my life holding all of it closely. I've made it innocent, a feel of discontent.
फायनली आपण पालीला पोचलो आहे. आहे मेन एंट्रन्स पालीच्या गणपतीचा. आणि अराऊंड 7:30 वाजलेत आपल्याला इथे पोचायला. थोडा पावसामुळे डिले झाला आहे. आपण मग कवर करू. जर तुम्ही कधी आलात पालीला तर पहिलं हे मंदिर जेव्हा व्हिजिट कराल सो तुम्हाला इथे भिंतीवरती जे छायाचित्र वगैरे दिसतंय तुम्ही नक्कीच त्याच्यातली इन्फॉर्मेशन वाचा. कारण की जे पाली बल्लाळेश्वराची जी हिस्ट्री आहे की गणपतीची मूर्ती कुठे भेटली वगैरे सो ते तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळून जाईल. सो हाय गाईज, कशा आहात तुम्ही? सो आपलं आता पाली बल्लाळेश्वराचं दर्शन झालेलं आहे. त्यानंतर आता आपण चाललो आहोत गगनगिरी महाराज मठ जो की आहे खोपोलीमध्ये. तो आपण आता पोचलो आहे खोपोलीमध्ये. हा सरळ रोड लोणावळ्याला जातो. हा जो लेफ्ट आहे घाटाच्या आधीचा तो घेऊन आपल्याला गगनगिरी महाराज मठामध्ये जायला रोड आहे. आणि ही गाडी आली इथून राईट मारला की परत आतमध्ये अजून थोडंसं एक 5 मिनिटावरती आहे मेन रोडपासून. तो जास्त काय लांब नाही आहे. इथे कोणालाही विचारलं तरी तुम्हाला ते गाईड करतील की कुठून जायचं वगैरे. मी पण खूप वर्षानंतर येतोय तर मला पण कन्फ्युजन सारखं आहेच. पण मी थोडा मॅप बघून आलोय त्यामुळे काही एवढं हार्ड नाही येणार आहे. ॲक्च्युली बाईक मजा येते यार. बाईकनीच राईड करा मी तर सजेस्ट करेन. बट सेफली राईड करा. कुठे जायचं असेल कुठल्या प्लेसवरती तुम्हाला जायचं असेल तर नक्कीच तिथे जाऊन व्हिजिट करा. तुम्ही आलात तर इथे हे शू रॅक्ससाठी आपल्याला जागा दिलेली आहे. बॅग वगैरे काही प्रॉब्लेम नाही. बॅग तर तुम्ही कॅरी करू शकता आतमध्ये. फक्त चेकिंग करून कंटिन्युअसली बॅग आपल्याकडे. हा आहे एंट्रन्स महाराजांच्या मठामधला. स्टार्टिंगला इथे आहे ना पुढे एक हॉल आहे जिथे बऱ्यापैकी जे टुरिस्ट येतात ते रेस्ट करतात. म्हणजे झोपणं वगैरे होतं तिथे अलाउड करतात. तसं काही प्रॉब्लेम नाही इथे. सो हा पूर्ण मठाचा एरिया आहे. पूर्ण तिकडून त्या साईडने पूर्ण एंट्रन्स आहे. आणि या साईडला पूर्ण लाईनमध्ये येऊन आपल्याला या साईडला इकडे विजिट करायला मिळते. खूप सुंदर असा व्ह्यू आहे इकडे. पावसामध्ये तर अजूनच क्लास दिसतं इथे. ॲक्च्युली आतमध्ये व्हिडिओ नाही काढली कारण की तिथे अलाउडच नाही आहे. एकतर फोन जप्त केला जाईल नाही तर फाईन तरी बसेल. त्यामुळे सेफ साईड बाहेर येऊन व्हिडिओ काढा. बेस्ट वे. नो फाईन, काही टेन्शन नाही, काय नाही. हा व्ह्यू बघा ना गाईज, काय क्लास व्ह्यू यार. पावसाळ्यामध्ये तर अजूनच मजा. सो
असा हा व्ह्यू आहे गगनगिरी महाराज मठामधला. सकाळी पहाटे 4 वाजता निघून पण इथे 10:30 वाजता पोहोचलोय आता काहीच. खरंच खूप राग येतो ॲक्च्युली पाऊस खूप प्रमाणामध्ये पडत होता. अराऊंड 4:30 वाजता काहीतरी पाऊस चालू आला. तो स्टॉप झाला 6 वाजता स्टॉप होऊन नंतर मग तिथून निघालो, पालीला गेलो, पालीहून मग आता इथे आलो आणि आता मग इथून दर्शन वगैरे घेऊन आता जायचं आहे आपल्याला वरदविनायकला दर्शन घेतलं की नंतर डायरेक्ट मुंबई. सो असा होता दिवस. अजून आहे, काही संपत तर नाही आहे. जोपर्यंत मुंबई रीच नाही होत तोपर्यंत आपला दिवस काही आता एंड नाही होणार आहे लवकर. सो आणि पहिल्या पावसामध्ये गाडी चालवणं बेस्ट फिलिंग आहे. फक्त तुमच्याकडे एक्सेसरीज हवी आहे, रेनकोट, हेल्मेट वगैरे चांगल्या क्वालिटीचा. आणि मोबाईल असल्यामुळे मी काय रेकॉर्ड केलं नाही. पाऊस होता तर मोबाईल खराब झाला असता. मे बी आपण कॅमेरा घेऊ तेव्हा नक्कीच चांगल्या पद्धतीने रेनी सीझनमधला एक व्लॉग बनवू आणि बघू कसा होतोय तो. तो हा आहे गगनगिरी महाराजांच्या बाहेरचा मठाचा एरिया. तो आपण आता इथून दर्शन घेऊन आता वरदविनायकला चाललोय. तो इथून आता लेफ्टला जो आहे तो महाडचा जो गणपती आहे वरदविनायक, त्या साईडला हा रोड जातो. मेन रोडपासून 5 मिनिटाच्या दुरीवरतीच आहे. आपण जेव्हा इथे येतो तेव्हा एकदम मन प्रसन्न होतं. घरातून निघताना क्युरियोसिटी असते की एवढं लांब वगैरे जाणं एकटं, बट नाही, एकदा निघलो की नंतर मग चांगलं वाटतं इथे यायला. हा एंट्रन्स आहे वरदविनायक गणपतीच्या इथला. बॅक साईडने पण जायला रोड आहे. डायरेक्ट तिथे मंदिराच्या पुढे पण गाडी पार्किंग करायला आहे थोडीशी जागा, आणि पाठीमागच्या साईडला पार्किंग वेगळी आहे त्या तलावाच्या बाजूला. आज जास्तच गर्दी दिसते वरदविनायकच्या मंदिरामध्ये. पालीला एवढी गर्दी नव्हती, बट इथे बऱ्यापैकी गर्दी आहे आज. आता अराउंड हाफ एन आवर झालंय मला लाईन मध्ये लागून. तरी खूप मोठी लाईन झाली आज. फर्स्ट टाइम एवढा टाइम लागतोय दर्शनाला वरदविनायक मध्ये. याआधी कधीच एवढी टाइम लागला नाही इथे दर्शनाला, फर्स्ट टाइम. तो अराउंड 2-2.5 तास तरी गेली माझी दर्शनामध्ये, कारण की खूप मोठी लाईन होती. तर पूर्ण सर्कल करून पार करून बाई दर्शनाला गेलो, आणि त्यात थोडा टाइम गेला एक प्रकारे. बट नंतर का निघलो लगेच. मी जास्त टाइम काही तिथे थांबलो नाही. आपलं दर्शन झालं, महत्वाची गोष्ट ती आहे आपल्याला. आणि तलाव बघितलं तर तलाव पूर्णपणे सुकून गेलेला आहे. तो आपण आलोय आता इथून फ्रीवे घ्यायचं आहे आपल्याला, जे की मे बी अलाउड आहे माहीत नाही, बट नक्कीच इथे बऱ्यापैकी मार्जिन कव्हर होतं. मेन रोड पासून जेवढं ट्रॅफिक वगैरे लागतं कुर्ल्यामध्ये वगैरे, तो ते अवॉइड करायला हा रोड बेस्ट आहे. बट थोडीशी नर्वसनेस असते की ट्रॅफिक पोलीस नको वगैरे. भाई पुढे पोलीसवाले दिसतात ते, बघूयात. चला, बाईकवाला गेलाय एक पुढे, बघू त्याला फाईन केला तर आपण पटकन पळायचं ट्राय करूया. दोन्ही साईडला यार, दोन्ही साईडला 2-2 आहेत. काढला त्याचा फोटो, माझा पण काढला, माझा पण फोटो काढला. कल्याण 1500चा फाईन लागेल आता हमखास. आता घरी जाऊनच कळेल फाईन कितीचा लागलाय तो. कधीच नसतं तिथे भाई, आजच्या दिवसाला कशी काय
ट्रॅफिक पोलीसवाले भाई, ह्याच गोष्टीची भीती असते ह्या रोडवरून येताना. आणि तेच झाले. कधी तिथे बघितलं नव्हतं ट्रॅफिक पोलीस कधी थांबले त्याच्या कॉर्नरला. तिकडे पुढे किंवा एक HPCLचा एरिया पडतो मध्ये, तो तिथे असतात. तिथून जरा गाड्यांच्या बाजूने लपून जाऊ शकतो. बट इथे अनएक्सपेक्टेड होतं. आता घरी गेल्यावरतीच कळेल भाई. खूप सो देवा. फाईन नको भाई, चप्पल फाईन नको. पहिलाच 1,500-2,500चा फाईन आहे आणि त्यात आता हे जर ऍड झाले की मग कल्याण आहे. तो आपण हा ब्रिज उतरल्यानंतर पण एक ट्रॅफिक पोलीसवाले असतात तिथे, तर ते कधी फाईन नाही लावत गाईस. ते बऱ्यापैकी जे बायकर्स असतात त्यांना जाऊन देतात, कारण की मे बी अलाउड असेल वगैरे. तो ह्या सगळ्या गोष्टी सोडून तुम्हाला जर गाईज व्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्लॉग गाईज. कीप सपोर्टिंग मी. तुमचा सपोर्ट खूप महत्त्वाचा पार्ट आहे माझ्या ह्या जर्नीमध्ये. तो तुम्ही जेवढं सपोर्ट कराल तेवढंच मला एक मोटिवेशन मिळेल अजून ठिकाणी बाईक राईड करायला. तो नेक्स्ट ट्रिप आपण प्लॅन करू लवकरच. तो तोपर्यंत हा व्लॉग तुम्ही एन्जॉय करा. अँड थँक्यू गाईज.